तर मित्रांनो नमस्कार. या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 8 जूनच्या एपिसोडमध्ये काय काय घडणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत. इकडे मात्र तिलोत्तमा हॉलमध्ये बसलेली असते. तितके वेळा सारंग मात्र त्याच्या रूममधून बाहेर येतो आणि त्याला तिलोत्तमाला बघितल्याच्या नंतर तो जागेवरच थांबतो आणि मग त्यानंतर तिलोत्तमाकडे दुर्लक्ष करता तो घराच्या बाहेर निघून जाण्याचा प्रयत्न करत असतो. पण तिलोत्तमा म्हणू लागते, सारंग मला ना तुझ्याशी बोलायचं आहे. तिलोत्तमा त्याला आवाज देते. सारंग जाग्यावरच थांबतो. त्यानंतर तिलोत्तमा रागातच म्हणू लागते, काय रे, तुझ्या आईला बोलण्यासाठी 5 मिनिट आहेत की नाही तुझ्याकडं? सारंग म्हणू लागतो, आई तुला काय बोलायचं आहे ना लवकर बोल, कारण की मला ना खूप अर्जंटली काम आहे, मला बाहेर जायचं आहे. त्यावेळी आता तिलोत्तमा म्हणू लागते, तुझ्या पाठीमागे ना जेव्हा मी काही बोलत असते ना तेव्हा अर्जंटलीच कामं असतात, त्याच्यामुळे तू काहीही कर, पण मला आज तुझ्याशी बोलायचं आहे. सारंग म्हणू लागतो की तुझं काय जे आहे ना ते लवकर बोल, मला तरीही बाहेरच जायचं आहे. त्यानंतर तिलोत्तमा म्हणू लागते की सारंग माझ्यावर नाराज झालाय का? आता तेवढ्या वेळात सारंग म्हणू लागतो, आई काल माझ्या ओवीबरोबर जे काही घडलं आहे तरी तुला मला असा प्रश्न विचारू वाटतो का? तिलोत्तमा म्हणू लागते, अरे मी काय करणार बरं सारंग, काल तुझ्या ओवीला मी ना त्या मोनिकाला किती वेळेस सांगितलं तिला त्रास नको देऊ, तिला रूममधून बाहेर काढ, तरीही त्या मोनिकाने माझं काही ऐकलंच नाही, मग मी काय करणार होते. वेळामध्ये आता तिलोत्तमा म्हणू लागते, एवढ्याच गोष्टीसाठी नाराज आहे की परत काहीतरी आहे मला सांग. सारंग म्हणू लागतो, आई मला ना तुझ्याशी बोलायचंच नाही, मला बाहेर जायचं आहे, जे काही झालं आहे ना ते आता पुरेसं झालं आहे, आता मला तुझ्यासोबत ना काहीच बोलायचं नाही आहे. तिलोत्तमा म्हणू लागते की सारंग मला फक्त एक गोष्ट सांग की ज्या गुरुकुलमध्ये ओवीला गाण्याचे क्लासेस लावले त्या गुरुकुलमध्ये तू गेला होतास का? सारंग म्हणू लागतो, सारंगला अगोदर तर धक्का बसतो. सारंग म्हणू लागतो, नाही आई, मी त्या गुरुकुलमध्ये गेलोही नाही आणि कधी जाणारही नाही, कारण की मी माझ्या ओवीचे ना आजपासून क्लास बंद करून टाकले. त्यानंतर सारंग तिथनं निघून जातो. तर तिलोत्तमा विचारात पडतो, यांनी क्लास जर बंद जरी केले असले तरी ही मुलगी आमच्या घरामध्ये येता कामा नये. माझ्या सारंगच्या जर ही मुलगी आयुष्यात आली ना हिला मी सोडणार नाही. तरीही काय तिलोत्तमाच्या डोक्यातून त्या सावलीचे विचार जातच नसतात. तर दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं की सावलीनं कामामध्ये स्वतःला खूप गुंतून घेण्याचा प्रयत्न करत असते, पण सारंगचे विचार तिच्या डोक्यातून जातच नसतात. जगन्नाथजी तिच्या मनात काय चालू आहे जाणून घेण्यासाठी तिच्यासोबत बोलत असतात. म्हणू लागतात की साऊ मला माहिती आहे ना तुझ्या डोक्यातून ना त्या सारंगचे विचार जातच नाही, तू स्वतःला उगीचच कामामध्ये गुंतून घेण्याचा प्रयत्न करते. सावली म्हणू लागते की बाबा मला त्या माणसाची ना काही गरज नाही, मी आणि माझा अबीर आम्ही आमच्या आयुष्यामध्ये ना खूप आनंदी आहोत. त्यानंतर आता जगन्नाथजी म्हणू लागता, अगं सावली काल तू चुकीचंच केलं नाही का? इतक्या प्रेक्षकांसमोरून तू सारंगला न ओळखल्यासारखं केलं आणि डायरेक्टली तू अबीरला घेऊन तिथनं निघून गेली, त्यामुळे सारंगच्या मनामध्ये जास्त शंका येत असतील. त्यावेळी जगन्नाथ म्हणू लागता, सावली मला तर असं वाटतंय ना अबीरबद्दल आणि तुझ्याबद्दल सगळं काही सारंगला सांगून टाकायला हवं. सावली म्हणू लागते की बाबा मला ना माझ्या अबीरला त्या माणसाबद्दल काही सांगायचं नाही आणि तो माणूस ना त्याच्या आयुष्यामध्ये खूप पुढे गेला आहे. आता मी जर त्याच्या आयुष्यात गेले तर कशाला माझ्यामुळे उगीचच त्यांना टेन्शन, त्याच्यामुळे मला माझ्या अबीरला काहीही सांगायचं नाही आणि आम्ही आमच्या आयुष्यामध्ये खूप आनंदी आहोत. जगन्नाथ आणि सावलीचं बोलणं चालू असतो. तितक्या वेळात नवीनच पाहुणा त्यांच्या घरी येतो. तो म्हणजे असतो व्यंकटेश. व्यंकटेशला बघून सावलीला खूप आनंद होतो. सावली म्हणू लागते, व्यंकटेश भाऊ तुम्ही इकडं कसं काय? त्यानंतर आता जगन्नाथ म्हणू लागतो, अगं साऊ तू यांना ओळखतेस? त्यानंतर सावली सांगू लागते, हो बाबा हे व्यंकटेशजी, मी यांच्याच घरी तर राहत होते बेळगावमध्ये. यांच्या त्या आई म्हणजे अम्मानी माझीनं खूप लेकीसारखीच काळजी घेतली. जगन्नाथजी व्यंकटेशचे आभार मानू लागतात. त्यानंतर मग सावली विचारू लागते की व्यंकटेश आम्माबद्दल त्याला विचारू लागते. त्यानंतर मग व्यंकटेश म्हणू लागतो, सॉरी सावलीताई, पण मला न सांगता तिथे यावं लागलं, त्याच्या मागेनं खूप मोठं कारण आहे. सावली आणि जगन्नाथला धक्का बसतो. त्यावेळी ते विचारू लागतं नेमकं काय झालंय. व्यंकटेश सांगू लागतो की त्यानं रतनच्या गुंडांनी रतननं सगळा तिकडं धुमाकूळ घातला आहे. अगोदर घरामध्ये येऊन तोडफोड केली, दुकान बंद केलं, म्हणून मला एका ठिकाणी जॉब करावा लागला. तो जॉबही माझा त्यांनी बंद केला आणि मला म्हणला की जा पुण्याला, सावलीकडे काहीतरी काम भेटतंय का बघ, म्हणून मी इकडं आलोय.
सावलीला खूप अस्वस्थ वाटत असतं. हे सगळं माझ्यामुळेच होत आहे म्हणून. जगन्नाथजी म्हणू लागता, हो व्यंकटेशजी, तुम्ही काळजीच करू नका, सगळं काही ठीक होईल. आता तुमचा परिवार माझी जिम्मेदारी आहे असं समजा आणि तुम्ही तुमच्या घरी निश्चिंत राहा. त्यानंतर व्यंकटेशला आनंद होतो. आता दुसरीकडे त्या गुरुकुल समोर सारंग आलेला असतो. त्याला आज जायचं तर असतं, पण काल जे काही घडलं आहे ते त्याच्या डोळ्यासमोरून जातच नसतं. त्यानंतर मग सारंग त्या गुरुकुलमध्ये जाणार असतो. तेवढ्या वेळा क्षमा बाहेर येते. क्षमा म्हणू लागते, काय सारंग सर तुम्ही इकडे कसं काय? तेवढ्या वेळात सारंग सांगू लागतो, मला ना ओवीच्या टीचरला भेटायचं आहे, ओवी माझी मुलगी आहे. क्षमाला ते ऐकून खूप आनंद होतो. क्षमा म्हणू लागते, काल तिनं कसलं गाणं गायलं, सगळे प्रेक्षक खूप आनंदी झाले होते बरं का. तेवढ्या वेळा क्षमा सांगू लागते, पण आज ना काल गाण्याचा कार्यक्रम झाला म्हणून आज क्लासला सुट्टी दिली आहे. सारंग म्हणू लागतो, नाही मला तिच्या टीचरसोबत महत्त्वाचं बोलायचं आहे. दुसरीकडे सावलीनं व्यंकटेच्या जेवणाची नाश्त्याची सोय केलेली असते. जगन्नाथजी म्हणू लागता, तुमच्यासाठीनं मी एक रूम पण छान केली आहे, तिथे तुम्ही निश्चिंत राहा, तुमचं सामान वगैरे कामाचं आपण बघून घेऊया. त्यानंतर मग सारंग सावलीला फोन करायचं ठरवतो. फोन करतो देखील, पण व्यंकटेश तितक्यात फोन उचलतो. सारंग म्हणू लागतो, हॅलो, हा सावलीचाच नंबर आहे ना? व्यंकटेश म्हणू लागतो, हो, पण तुम्ही कोण? सारंग सांगू लागतो, मी सारंग मेंदळे बोलतोय. तेवढ्या वेळात जगन्नाथ, सावली पण तिथेच असते. व्यंकटेश मग सावलीकडे फोन देतो, तर जगन्नाथजी विचारू लागतं, कोण होता? व्यंकटेश सांगू लागतो, कोणीतरी सारंग मेंदळे आहे. आणि ते ऐकून सावली आणि जगन्नाथला खूप मोठा धक्का बसतो. नंतर सावली तो फोन तर घेते, पण फक्त सारंगच्या नंबरकडे बघत बसते, फोन कानाला देखील लावत नसते. त्यानंतर सावली तो फोन कट करून टाकते. तर जगन्नाथजी म्हणू लागता, अगं सावली, तू असं का केलंय? किती दिवसानंतर सारंगने तुला स्वतःहून फोन केला होता, तू असा कट करायला नको होता. तर मित्रांनो, बघूया आता उद्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.